राजधानीतील सूत्रे हाती घेतली. मी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. मी लोकमान्य टिळक अर्थात केशव गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नेते, स्वराज्य शब्दाचे खंबीर प्रचारकर्ते. मी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले भारतातील पहिले स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका व ती ज्योतिराम सुळेत भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. निराधार अनाथ मुलींच्या राहण्यासाठी अनाथ बालिकाश्रम सुरू केला. तसेच महिलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून 5 विद्यार्थिनींना घेऊन भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची म्हणजेच SNDTची स्थापना केली. 500 अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात प्राथमिक शाळा सुरू करण्याचा आग्रह धरला. इंग्लिश स्कूल ऑफ फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. स्वस्त व राष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा पाया रचला. शाळा शिकवायला असताना माझा वार्ता समाजकंटक शेण ढगत फेकर असत, पण मी न घाबरता शाळेत पोहोचत असे. जातीभेद मोडून काढून दलित मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या शाळा सुरू केल्या. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी व निष्ठावान कार्यकर्ते तयार करण्यासाठी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. तसेच ग्रामीण भागातील अगदी तळागाळापर्यंत प्राथमिक शिक्षण पोहोचावे म्हणून प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची व्यवस्था करून विविध सोयी दिल्या. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणे बंधनकारक केले. आपण जीवन कसे जगावे? जीवनाची सार्थकता कशात आहे? जीवनातून आपण काय घ्यावे? या प्रश्नाची उत्तरे शिक्षणानेच मिळतात. जीवन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. या शतकात शिक्षण घेणारा शब्द वाढला झाला, पण त्यातून जीवन शिक्षण मिळत आहे काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पती ज्योतिराम समवेत एकूण 18 शाळा सुरू केल्या. केवळ शिक्षणाने धडेच दिले नाही तर स्त्रियांमध्ये आत्मसन्मान निर्माण केला. शेतकरी व कामगारांना शिकवण्यासाठी रात्र शाळा सुरू केली. स्वातंत्र्यासाठी झगडताना अनेक क्रांतिकारकांनी शिक्षणासाठी अनेक कायदे पास करून घेतले. पण मित्रांनो, शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे हा नाही, तर स्वतःसाठी व भावी पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण करणे हाच आहे, जो प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवा. 2027 पर्यंत इयत्ता निहाय 100% मुले सर्व क्षमतांमध्ये निपुण झाली पाहिजे. हे सरकारचे ध्येय धोरण योग्यच आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबर पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारी यंत्रणा विविध योजना राबवत आहेत. यासाठी सरकारचे कौतुक करणे योग्यच आहे. तरी पण मनात सतत एक खंत निर्माण झाली, ती म्हणजे विद्यार्थ्यांना 100% निपुण करण्याची जबाबदारी ज्या घटकावर आहे तो शिक्षक वर्ग. तो शिक्षक वर्गात जनगणना, निवडणूक काम, नवभरत साक्षरता, वेळोवेळी येणारे विविध उपक्रम, त्यांची ऑनलाईन व ऑफलाईन माहिती भरणे, विविध सर्वे करणे, विविध समित्यांच्या सभा घेणे, त्याची इतिवृत्त ठेवणे यातच गुंतला जात आहे. यामुळे या अशैक्षणिक कामाने त्याचा शिक्षक वर्ग हतबल झाला आहे. एकीकडे शाळेत शिक्षकांच्या मोबाईल वापरण्यावर वर्तमानपत्रात बातम्या झळकत आहेत, तर दुसरीकडे शाळेच्या वेळेतच विविध शासकीय माहिती ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यासाठी माहिती तात्काळ देण्यासाठी आदेश काढले जात आहे. विविध कलमांखाली कारवाईची भीती दाखवली जात आहे. शाळेची गुणवत्ता वाढलीच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात निपुण झालाच पाहिजे असा आग्रह राष्ट्राचा आहे. परंतु राष्ट्रीय कामे कोणत्याच नावाखाली वेळोवेळी रचलेली कामे करून फावल्या वेळाची गुणवत्ता कशी वाढेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना मी विद्यार्थी विनंती करू इच्छितो की केवळ गुणवत्ता करून गुणवत्ता वाढणार नाही, त्यासाठी जबाबदार घटकाला पुरासा वेळ कसा मिळेल त्याकरिता वस्तुस्थितीचा आढावा घेऊन वेळ आली तर आम्हा विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरायची तयारी दाखवली पाहिजे.